शासनाने प्रतिबंधित केलेले कपाशी बियाणे व इतर साहित्य असा एकूण 8,15,000 रुपयाचा मुद्देमाल पोलीस स्टेशन वडकी हद्दीतून तर पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीतून 18,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चौघा विरुद्ध केली कारवाई। नोंद स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई दिनांक 29 मे 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक उघड गुन्हे उघडकीस आणणे व पाहिजे फरार आरोपितांचा शोध घेणे संबंधाने पोलीस स्टेशन वडकी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की इसम नामे विलास नानाजी देवेवार, अविनाश संतोषराव निकम दोन्ही राहणार सावित्री पिपरी वडकी हे दोघे कोठारी तालुका बल्लनारशा जिल्हा चंद्रपूर येथून भारत सरकारने प्रतिबंधित केलेले अनाधिकृत कपाशी बियाणे विक्री करिता ताब्यात बाळगून असून ते स्वतःचे अधिक फायद्याकरिता एका सुझुकी ब्रेझा कारमध्ये वडकी येथे विक्री करिता घेऊन येणार आहेत अशी माहिती मिळाल्याने पथकाने त्याबाबत वरिष्ठांना अवगत करून त्यांचे मार्गदर्शनानुसार कृषी विभागाचे अधिकारी व त्यांचे पथकास सोबत घेऊन माहितीप्रमाणे खैरी बसस्थानक येथे सापळा लावून थांबले असताना माहितीप्रमाणे सुझुकी ब्रेझा वाहन क्रमांक MPEX 41 AE 6196 हे खैरी बसस्थानकाकडे येताना दिसल्याने पथकाने त्यास थांबवून वाहनातील 2 इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे विलास नानाजी देवेवार वय 40 वर्ष, अविनाश संतोषराव निकम वय 29 दोन्ही राहणार सावित्री पिपरी असे असल्याचे सांगितल्याने त्यांचे वाहनाची झडती सोबत असलेले कृषी अधिकारी यांनी घेतली असता वाहनाचे मागील सीट समोरील मोकळ्या जागेत एका प्लास्टिक पोत्यात अंदाजे 33 किलो खुले कपाशी बियाणे किंमत अंदाजे 1,05,000 रुपयेचे आढळून आल्याने त्यांना सदरचे बियाणे कोठून आणले याबाबत विचारपूस केली असता त्यांनी ते बियाणे सागर अरुण पार्लेवार राहणार कोठारी तालुका बल्लारशा जिल्हा चंद्रपूर यांचेकडून विक्री करिता आणले असल्याचे सांगितले आहे। नमूद इस्मांकडे अनाधिकृत कपाशी बियाणे विक्री करिता बाळगून असलेले मिळून आल्याने सदरचे बियाणे व नमूद इस्मांचे ताब्यात असलेले वाहन तसेच त्याचे कडील मोबाईल फोन असा एकूण 8,15,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन वणी येथे तिन्ही इस्साविरुद्ध कारवाई नोंद केली आहे। त्याचप्रमाणे दिनांक 27 मे 2024 रोजी पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत कृषी विभागाचे अधिकारी यांना सोबत घेऊन केलेल्या कारवाईमध्ये आरोपी अमोल विजय चिकनकर वय 33 वर्षे राहणार वार्ड नंबर 2 भाल तालुका वणी जिल्हा यवतमाळ हल्ली मुक्काम पिंपरी कायर तालुका वणी याचे कब्जातून बलवान रिसर्च हायब्रिड कॉटन सीड सिह 5G या अनाधिकृत कपाशी बियाण्याचे 15 पाकिटे किंमत 18,000 रुपयांचे जप्त करून पोलीस स्टेशन शिरपूर येथे त्याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर श्री पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक श्री पीयूष जगताप, श्री आधार सिंग सोनोने, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुडे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, पोलीस अंमलदार योगेश डगवार, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, निलेश निमकर, सुधीर पिदूरकर, रजनीकांत मडावी सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच श्री राजे माळोदे, श्री अमोल जोशी, श्री प्रवीण जाधव, श्री कल्याण पाटील सर्व कृषी विभाग यांनी यशस्वीरित्या पार पाडली। जिल्हा प्रतिनिधी मुझम्मिल पटेल, न्यूज 24 आपकी आवाज।